नमस्ते मित्रांनो, कसे आहात? तर आजचा दिवस तुमच्या सर्वांना खूप आनंदाचा आणि सुखासमाधानाचा जावो हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना। आणि हे बघा, माझी सकाळची जी सुरुवात आहे ना, अशी या नाश्त्याने होत असते। तर सकाळी सकाळी मी इथे नाश्ता बनवून घेत आहेत आणि आज बनवत आहेत बटाटे विथ कांदा पोहे। तर तुम्ही कांदा पोहे ऐकले असेल, पण बटाटा पोहे नसेल बघितले तर चला तुमच्यासोबत रेसिपी मी शेअर करते। तर इथे बघा, तेलामध्ये शेंगदाणे तळून घ्यायचे, त्यानंतर त्याच तेलामध्ये जिरं आणि बारीक चिरलेला कांदा व्यवस्थित असा लालसर परतून घ्यायचा। हे बघा, आणि तुम्ही कधी खाल्लेलं नसेल बटाटा पोहे तर अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा। आणि जे बटाटे आहेत ना, ते बटाटे पण एकदम छोटे छोटे काप करून घ्यायचे, जेणेकरून बटाटा लवकर शिजेल नाही का, कारण की थोडासा वेळ लागतो बटाटा शिजण्यासाठी। आणि अशा पद्धतीने जे बटाटे आहेत ना, खूप छोटे छोटे काप करून स्वच्छ पाण्याने 2-3 पाण्याने धुवून ते असे कांद्यामध्ये टाकायचे आहेत। आणि नंतर आपण याच्यावर काय करू, थोडंसं मीठ टाकू, कारण की मीठ टाकलं ना तर कांदा आणि बटाटा लवकर शिजेल। आणि नंतर याच्यावरून आपण झाकण ठेवून देऊ नाही का, कारण की बटाटा कच्चा राहायला नको त्यासाठी। तर याच्यावर झाकण ठेवूयात आपण। आणि मधला जो छोटासा व्हिडिओ आहे ना, तो कट झाला। त्याच्यानंतर मी काय केलं तुम्हाला सांगते। म्हणजे नॉर्मल थोडीशी हळद टाकली आणि पोहे टाकले आणि वरतून परत थोडंसं मीठ टाकलं, कारण की व्हिडिओ शूट केला होता पण तो कट झाला। तर ठीक आहे, असू द्यात। आणि झाकण काढून, म्हणजे झाकण काढल्यानंतर बटाटा पण शिजला आणि त्याच्यामध्ये पोहे आणि हळद टाकली आणि मस्तपैकी एकजीव हे परतून घेतलं। आणि थोडीशी आपण याच्यात साखर पण टाकू शकतो, साखर टाकून पण थोडंसं झाकण ठेवावं पोहे करताना। आणि हे बघा, आता पोहे इथे तयार झालेत। आता मी इथे देत आहेत हे पोहे माझ्या मुलाला। हे बघा, कांदा बटाटा पोहे, तर नक्की ट्राय करून बघा तुम्ही, ठीक आहेत ना, खूप छान लागतात। आयुष घे खाऊ। आणि मस्तपैकी गरम पोहे खाल्ल्याच्या नंतर इकडे मी आली गोठ्यामध्ये, कारण की नाश्ताच बनवला होता सकाळी सकाळी। आणि इकडे गोठ्यामध्ये आल्यावर म्हटलं आता जे पण शेण आहेत ना, ते शेण उचलून घ्यावं। आणि नंतर आज मला गाई आणि जो गोठा आहे माझा तो धुवायचा आहेत पिस्टन लावून। तर मग आता तेच करणार आहेत, कारण की काय आहेत ना, एक 6-7 दिवसापासून गाईंना धुवून नाही काढलं। तर म्हटलं आज मस्तपैकी त्यांना आंघोळ घालावीत। तर चला आता जे पण शेण आहेत ना, ते मस्तपैकी भरून घेते मी आणि नंतर पिस्टन लावून गाईंना धुते। तर राहा व्हिडिओमध्ये कंटिन्यू। तर चला मग आता पहिले हे शेण नेऊन टाकते मी। आणि शेण उचलून झाल्यानंतर येत ना, इकडे मस्तपैकी हे बघा पिस्टन चालू केलेत आणि गायींच्या समोरचा जो आहार आहेत तो पण भरलाय मी इकडे आणि गायीला धुवायला सुरुवात केली। तर हे बघा, चला आता गायींना मस्तपैकी धुवून घेऊयात। आणि त्यांना पण अगदी छान वाटत आहेत, कारण की बाहेर थोडंसं ऊनच आहेत, गरम होत आहेत। आणि सकाळी सकाळी जर अशा गायी धुतल्यात ना, तर गोठ्यामध्ये आपल्याला पण फ्रेश वाटतं आणि त्यांना पण फ्रेश वाटतं नाही का। आणि असं 2-3 दिवसातून गायींना धुणं खूपच गरजेचं आहे, कारण की त्यांच्या अंगावर माशा वगैरे बसत नाहीत किंवा मग इतर जे गोचिड वगैरे आहे त्यांना होत नाहीत। तर त्याच्यामुळे नक्कीच असा तुमचा पण फार्म असेल, कोणाकडे गायी असेल तर नक्कीच असा फार्म आहेत किंवा तुमच्या गायी आहेत, एक 2-3 दिवसा मिळून धूत चला, कारण की जेणेकरून त्यांची तब्येत आणि त्यांचं आरोग्य व्यवस्थित राहतं। तर हे बघा, अगदी चोळून वगैरे मस्त मी इथे धूत आहेत। आणि पिस्टनचा एक फायदा आहे, पिस्टननी पटकन अशा गायी निघतात। नाहीतर आपण पाणी घेऊन जर धूत बसलो ना, तर अजिबातच व्यवस्थित गायी धुतल्या जात नाही। कुठली पण जी गोष्ट आहे ती, म्हणजे गायी धुणं किंवा आता या पिस्टननी थोड्या वेळाने दूध काढायची किटली आणि जी बादली आहे ती पण मी पिस्टननी धुणार आहे। तर राहा व्हिडिओमध्ये, तुम्हाला समजेल मी कशी धुते ते। तर हे बघा, पिस्टननी काय होतं, असं प्रेशर असतं ना, तर पटकन काही डाग वगैरे असेल ते पटकन निघतात।
तर हे बघा आता गायींना पण व्यवस्थित धुवून काढते, त्यांना पण छान वाटत आहेत. पण आता खूप दिवसातून त्यांच्या अंगावर पाणी पडल्यामुळे मग थोडंसं नाटकं करतात किंवा मग साईडला होतात. तसं ती एक नंबरची गाई आहेत ना माझी नंदिनी लक्ष्मी, अजिबात हालचाल करत नाही, व्यवस्थित उभ्या राहतात, धुवून देतात. तशा थोडा ह्या त्रास देत आहेत, पण ठीक आहे चला आता आंघोळ घालणं पण मेन आहेत. थोडंसं चोळून वगैरे आंघोळ घातली की बरं नाही का. तोंड वगैरे व्यवस्थित धुवून काढते मी गाईंचं. चला मैं इतना गोरखपुर हूँ। मजा आ रही है, मजा। इतना ठंडा ठंडा पानी। आणि बघितलं ना कशा पद्धतीनं मी गाई धुवून झाल्यावर हे जे भांडे आहेत दूध काढायची किटली वगैरे ते कसं साफ केलं व्यवस्थित स्वच्छ. तर असंच करत असते मी, पिष्टांनी कसं पटकन निघतं. आणि गाई पण धुतल्या त्याच्यानंतर प्लस जो त्यांचा गोठा आहे खालचा जो कोबा आहेत ना तो पण व्यवस्थित धुवून काढला, कारण की धुतल्याने काय होतं की गोचीड किंवा माशा वगैरे बसत नाहीयेत नाही का. तर चला आता मग सर्व साफ केल्याच्या नंतर. आणि हे बघा आता फायनली सर्व गाई धुवून झाल्या आहेत. तुम्ही बघितलं मी कशा पद्धतीने सर्व गाई धुतल्या आहेत. आणि धुवून झाल्याच्या नंतर हे बघा किती मस्त वाटत आहे ना. गाईंना पण छान वाटत आहे, मला पण खूप फ्रेश वाटत आहेत, कारण की मी पण गाई वगैरे धुतल्यानंतर आंघोळ केली मस्तपैकी, व्यवस्थित दुसरे कपडे घातले, डबल आंघोळ केली. कारण की कसं असतं ना, गाई आणि गोठा धुवायचं जर म्हटलं ना तर खूपच घाण वगैरे म्हणजे खूप वास येतो शेणाचा, आणि त्याच्यामुळे म्हटलं मग आंघोळच करून घेऊयात. आणि आता फायनली आंघोळ वगैरे झाली आहेत माझी. आणि गोठा बघा किती मस्त वाटत आहे ना. गाईंना तर अगदी फ्रेश वाटत आहेत, कारण की मस्त धुवून काढल्या, चोळून वगैरे तुम्ही बघितलं असेल. आणि हे बघा गोठा पण अगदी मस्त खाली, हा जो गोठा आहेत ना खाली पण धुतला व्यवस्थित. आणि बघा लगेच शेण केलेत, आता शेण पाठीमागे ओढायचं, काय करणार आहेत, जनावर आहेत, त्याला आपल्यासारखी बुद्धी नसते माणसांसारखी एवढी, तर मग आपणच सहन करून घ्यायचं असतं, आपणच त्यांची व्यवस्थित काळजी घ्यायची असते. तर हे बघा मस्त वाटत आहेत ना, फ्रेश फ्रेश वाटत आहेत. आणि आज थोडंसं वातावरण पण थोडंसं पावसाचं वाटत आहेत. सकाळी नव्हतं इतकं, असं सकाळी ऊन पडेल होतं, त्याच्यानंतर आता थोडंसं ढगाळ वातावरण झालं आहेत. तर म्हटलं ठीक आहे जाऊ दे, आता भरपूर वेळ आहे, आता 2 वाजलेत. आणि आता फायनली सर्व इथे स्वच्छ वगैरे करून मी चालले आहेत शेतामध्ये, दुसऱ्या शेतामध्ये, कारण की दुसऱ्या शेतामध्ये मेथी भरण्याचं काम चालू आहेत. मेथीला पाणी भरायचे, शेपूला पाणी भरायचे. हे मेथी काढून झाली, आता शेपू आहेत, शेपूला पाणी भरायचे. तर मग तिकडे चाललो आहेत. आणि हो मित्रांनो, आजपासून रेग्युलर माझे लॉंग व्हिडिओ येत जातील, तर प्लीज सर्वांनी लॉंग व्हिडिओ बघा, ठीक आहेत. इतक्या दिवस थोडासा प्रॉब्लेम होता, पण इथून पुढे रेग्युलरली माझे जे लॉंग व्हिडिओ आहे ते मी नक्कीच टाकल, डेली टाकल, तर तुम्ही डेली बघत जा. तर ठीक आहे, चला मग आता जाऊया शेतामध्ये, दुसऱ्या शेतामध्ये. हे बघा ऊन पडतं आहेत, नंतर ढगाळ वातावरण होतं आहेत, असंच चालू आहेत, काय सांगता येत नाही, पावसाची शक्यता आहेत. आणि हो बाहेर पाऊस पडत आहेत, कारण की माझे मिस्टर गेले आहेत तमिळनाडू, केरळ तिकडे फिरायला, तर तिकडे पावसाचं वातावरण आहे, तिकडे पाऊस पडत आहेत, त्याच्यामुळे आपल्याकडे अशी परिस्थिती आहेत. तर ठीक आहे चला मग. आणि हे बघा गाई किती मस्त दिसत आहेत ना, एकदम मस्त. हे बघा मस्त धुवून काढल्या आहेत, गोठा पण मस्त धुतला आहेत, अगदी फ्रेश असं वाटत आहेत. आणि चला मग आता जाऊयात दुसऱ्या शेताकडे, तर राहा व्हिडिओमध्ये कंटिन्यू. चला सरक नंदिनी, सरक. शेण परत केलं, हे बघा लगेच शेण केलं. असं स्वच्छ केले की असं शेण करतात. ठीक आहे चला जाऊ द्यात. आणि इकडे पाणी पण होतं भरलेलं, पण पाणी आत्ता पूर्ण संपलं आहेत, कारण की ह्याच ज्यांचं जे पिण्याचं पाणी होतं ना, त्याच पिण्याच्या पाण्यामध्ये इथे मी पिस्टन लावून, हे बघा हे पिस्टन आहे, इथे पिस्टन लावून त्यांना धुवून काढलं. तरी पण त्यांनी इतकं व्यवस्थित तोंड धुवून नाही दिलं, म्हणजे दुसऱ्या गायींनी धुवून दिलं, पण हिनं धुवूनच नाही दिलं. बघा ही लक्ष्मी, हिनं थोडं सुद्धा तोंडाला हात लावू दिला नाही. ठीक आहे चला जाऊ द्यात. आणि हा बघा मित्रांनो माझा घास बघा कसा झाला आहेत ना, मागे घास टाकलात ना, तर आता हा घास इतका मोठा झाला आहे. मध्यंतरी मी भरपूर दिवस म्हणजे लॉंग जे व्हिडिओ होते ना ते टाकत नव्हती, तर हे बघा एकच नंबर घास झाला आहे. आणि हे बघा घास बघा कसा तुडवला आहे. तर आता हा घास का तुडला
हे बघा किती घास तोडला आहेत ना. माझे मिस्टर नाही आहे घरी आल्यावर मला खूप बोलतील, म्हणशील तू कशाला याच्यामधून ट्रॅक्टर घातला. तर ॲक्च्युली आमच्या इथंच आमच्या गावातच एका जणाला नांगर लागत होता, तर नांगरणाला ते आले आणि नांगर इकडे आमच्या इकडे गोठ्यामध्ये होता या बकरी फार्ममध्ये. तर मग तो घ्यायला आले होते, तर त्यांना नाही पण बोलता नाही आलं. तर मग त्यांनी अशीच ओल्यामध्येच ट्रॅक्टर घालून नांगर घेऊन गेलेत. तर बघा किती सर्व घास तुडवला आहेत ना. पण मग जाऊ द्यात, असं एक मनाला असं वाटतं की वेळेवर आपल्याला पण कोणाच्या वस्तूंची गरज पडत असते नाही का. तर मग आपण जर कोणाला मदत केली तर काय बिघडलं. कारण की बघा ह्या जीवनामध्ये आहेत ना काही नाही आहेत, कोणाचं कधी काय होईल, कोणासोबत काही सांगता येत नाही. त्याच्यामुळे प्रत्येकाशी चांगलं राहा, व्यवस्थित राहा. तर सगळ्यांना मदत करा नाही का. तर हे बघा जाऊ द्यात, इतकं तुडवलं ना, जाऊ द्यात, काय अडचण नाही येत. पण मग मला एक समाधान वाटलं की जो समोरचा माणूस माझ्याकडे नांगर घ्यायसाठी आला होता त्यांचं जे काम आहेत ना ते काम झालं असेल नाही का. काय बेटा. आणि हे बघा इकडे माझी मुलगी आहेत काव्याने काय बनवलं आहे बेटा, गुलाबाचं फूल. बघा मातीचं गुलाबाचं फूल बनवलं आहेत. म्हटलं काय घेऊन आली, हात सडलं होय, व्यवस्थित दाखव ना, हात काढ ना. हे बघा किती छान आहेत ना गुलाबाचं फूल. हे बघा किती मस्त बनवले आहेत, एकच नंबर, छान आहे बेटा. हो बेटा व्यवस्थित पकड. बघितलं ना तिने किती छान गुलाबाचं फूल बनवलं आहेत. ठीक आहे, चला मग आता जाऊयात शेतामध्ये शेपूला पाणी भरायला. राहा व्हिडिओमध्ये कंटिन्यू. चल बेटा. आणि आता शेताकडे जायला चाललोच होतो, तर रस्त्यावर गाडी घेऊन आलो शेतीकडे जायला, भाजीला पाणी भरायचं तुम्हाला बोलली ना मी. तर मग काय झालं तितक्यात येत ना इकडे बघा रस्त्यावर बघा माझ्या मुलांनी उंट बघितली. काव्याने उंट बघितला, तर ती लगेच बोलली मम्मी उंट बघ किती छान आहे, आपण मला उंटावर बसायचे. तर मग तिने थोडंसं हट्ट धरला नाही का. तर मग त्या उंटावाल्यांना मी इकडे बोलवलं, म्हटलं इकडे या आणि मग आता बसवा मुलीला नाही का. ते बघा तिला इतकं असं म्हणजे उड्या मारत होती उंट बघून, कारण की खूप दिवसामधून उंट इकडे येतात ना. तर ह्याच ऋतूमध्ये येतात बहुतेक, ह्याच सीझनमध्ये उंटवाले येतात. तर येतात असे उंट घेऊन इकडं तिकडं, मग त्याच्यावर बसतात. एक 50 रुपये तिकीट होतं. तर म्हटलं ठीक आहे जाऊ देत, आता मुलांची हौस असते नाही का बसायची. तर मग आता मुलगी बसली होती, तर म्हटलं बस मग. तर हे बघा किती मस्त उंट आहेत ना, त्यांना अगदी मस्त असं सजवलं आहे. तर हे मुलं काय करतात ना असे म्हणजे या ऋतूमध्ये इकडे येतात, 1-2 महिने इथं राहतात आणि असेच मुलांना उंटावर बसवून मग त्याचे म्हणजे पैसे कमवतात, असेच करतात हे. आणि मग चारा आणण्यासाठी पण याच्यावर जातात आणि असे उंटावर बसून मग उंच उंच चारा असतो ना, तर मग उंट पण खातात आणि त्यांच्यासाठी चारा पण तोडतात हे मुलं. तर दरवर्षी येतात आमच्या इकडे. तर ह्याही वर्षी आता पहिल्यांदा आले होते. तर म्हटलं चला मग आता बसूयात मुलांना. तर हे बघा बसली आहे तिकडे माझी काव्या. आता ही आमच्या शेजारची मुलगी आहेत पाठीमागे आणि ही पुढे बसलेली माझी काव्या आहे बघा. चला मग आता घाबरती आहे, तिला म्हटलं शांत बैस. आहे बघा माझ्या हातामध्ये खुरपं तुम्हाला दिसत असेल ना, तर मला एक बी लावायचं आहे शेतामध्ये तुरीचं, म्हणून खुरपं पण घेतलं होतं. तर चला मग आता मुलीला एक चक्कर देऊयात. एक चक्कर मारून आली की नंतर जाऊ शेताकडे. मी बसू का. आणि मला पण उंटावर बसायचं होतं, पण मग वेळच नव्हता, कारण की मळ्यात पण जायचं होतं पाणी भरण्यासाठी आणि आता 4 वाजले होते. तर म्हटलं आता लवकर जाऊयात. आणि सकाळपासून खूप जाम पण झाली होती, तुम्ही बघितलं किती सर्व गाई धुतल्या, सर्व आवरलं. तर खूपच कंटाळा आला होता, असं वाटलं होतं लवकर जाऊन परत घरी येऊन गाईंना परत खायला पण टाकायचं होतं. मग म्हटलं लवकर जाऊयात आणि 2-3 वाफे राहिले ना शेपूचे ते भरून येऊयात. म्हणून मग आता म्हटलं काव्या बस झाला एक चक्कर आणि मग आता जातो लगेच खाली. आणि ह्या मुलाला मी इकडे असं म्हणत होती की ही जी उंट आहे त्यांच्या याच्यामध्ये उंट कुठला आहे, उंटीन कुठली आहे, कारण की ते ओळखू येत नाही. तर मग तो सांगत होता. आणि हे बघा काव्या आली आता माझी. चला मग शांत बाई.
आणि हे बघा आता आलो आहोत शेतामध्ये शेपूला पाणी भरायला आहे. आणि काल अर्ध पाणी भरून गेला होता माझा मुलगा आणि 2-3 वाफे होते तर मग आलो होतो भरण्यासाठी. तर बघा आता एवढं काम करून परत घरी पण जायचं आहे. तर हे बघा मित्रांनो, इकडे शेपूवर पाणी लावले, भरायची झाली आहेत. 2-1 वाफे राहिले तितके भरायचे आहेत. आणि इकडे बघा हे आहेत चिलाचं बी, तर चिलाचं बी धरलं आहे. तर हे बघा शेपू बघा, एकच नंबर शेपू आहे, कशी मस्त आहे ना. कशी वाटली तुम्हाला कमेंट करून सांगा माझी शेपू. आता 2-3 दिवसामध्ये काढायला येईलच ती लवकरात लवकर. आणि शेपूमध्ये ना जास्त करून शेपू आणि त्याच्यासोबत चील जास्त उतरला आहे, कारण की मागच्या वेळेस चील खूप पातळ झाला होता आणि तो आत्ता ह्या पिकामध्ये उतरला. म्हणजे शेपू विथ चील दोन्ही पण एकत्र झाले आहेत. तर ठीक आहे, मग चला आता अशीच भाजी काढायला लागेल. हे बघा इथे माझ्या काव्याने तिच्या पप्पासाठी फूल तयार केले गुलाबाचं, बघू. मस्त आहे ना काव्या. हे बघा किती मस्त फूल आहेत ना, एकच नंबर आहे. खाली कर व्यवस्थित दाखव. हां असं कर ना, असं तिरपं कर. हां हे बघा किती मस्त फूल आहे ना. त्याला पान पण केलं का एक. मस्त आहे, एकच नंबर फूल तयार केलं. त्याचे पप्पा येणार आहे घरी आज म्हणून. आणि तिकडे बघा, तिकडे कोबी लागण चालू आहे, कोबी लावायचं काम. आणि माझे मिस्टर आहेत ना, 8-1 दिवसापासून आहेत ना बाहेर फिरण्यासाठी गेले होते. तामिळनाडू, कर्नाटक, केरळ. तर मग तिकडे फिरायला गेले होते. म्हणजे तो केरळ पट्टा तेवढा पूर्ण तिकडं फिरून आले, साऊथ एरिया. तर तिकडे फिरायला गेले. तर आज फायनली आज संध्याकाळी येणार आहेत. तर मग माझ्या मुलीला असं वाटत आहेत का पप्पासाठी काहीतरी सरप्राईज करूयात, पप्पा घरी येणार आहे इतक्या दिवसामधून. तर काय आहेत ना, त्यांच्या कंपनीतली मुलं गेली होती. तर म्हटलं जा तुम्ही पण फिरून या. आणि माझं तर काय, मला तर घर काही सोडता येत नाही, कारण की तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे गाई आहेत. आता सकाळीच बघितलं किती गोंधळ असतो गाईंचा. तर इतकं सगळं आवरावं लागतं, शेती पण असते. तर मग त्याच्यामुळे कुठं दोघं सोबत जोडीला म्हटलं तर नाहीच भेटत. आणि मुलं पण अजून छोटेच आहेत. तर मग चला बघूयात नंतर, जेव्हा पण केव्हा फिरणं होईल तेव्हा जाईल मी. पण मग आता ते एकटे गेलेत फिरायला. आणि त्यांचे पण खूपच व्हिडिओ त्यांनी काढून पाठवले होते. तर नक्कीच तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये ते कुठे कुठे फिरले किंवा काय काय बघितलं, चला मी तुमच्यासोबत शेअर करेल माझ्या व्हिडिओ थ्रू. ठीक आहेत. तर चला मग आता पाणी भरून झालं आहेत. आणि हा पाईप जो आहे तो पण गोळा करून घेतला आहेत, घरी घेऊन जायचं आहे. बाकीचे पाईप असतात शेतामध्ये, पण मग जो घडीचा पाईप आहे तो गुंडाळून घरी घेऊन जातो. आणि आता एक बघा इकडे आहेत ना, मी बी लावत आहेत साईडला, ओलं आहेत ना, म्हटलं मग आता इथे बी लावून घेऊयात आपण. आणि हे बघा शेपूला पाणी भरून झाले. आता 10-1 दिवसामध्ये शेपू येईलच काढायला. आणि आता चाललो आहे घरी, कारण की सर्व इथले काम जे आहे ते काम करून झालं आहेत. थोडंफार इथलं जे तण आहे ते तण काढत आहेत मी. आणि इथे बी लावायचं काम चालू आहे माझं, तुरीचं बी. तर चला मग जाऊयात घरी. घरी जाऊन पण अजून खूपच गायींचं आवरायचं वगैरे आहेत. तर राहा व्हिडिओमध्ये, चला मग. आणि सर्वात प्रथम घरी आल्या इथे मस्तपैकी चहा ठेवला, कारण की सकाळपासून खूपच थकली मी. सकाळपासून खूपच तुम्ही धावपळ बघितली माझ्या मागे किती होती. तर म्हटलं इथे मस्तपैकी सुरुवातीला गरम चहा पिऊन घेऊ आणि नंतर मग गोठ्यात जाऊन गोठ्यामध्ये गाईंना चारा वगैरे टाकूयात. हे बघा मस्त गरम गरम घट्ट असं दुधाचा चहा. तर चला मग चहा पिते मी, मग तुमच्याशी बोलते. चला या मस्तपैकी गरम गरम चहा प्यायला. आणि इकडे बघा माझ्या मुलाचं, शेतामध्ये गेलो होतो ना, गाडी खराब झाली म्हणून घरी येऊन लगेचच त्यांनी गाडी धुवून काढली. मस्तपैकी नळी लावून दिली, नळाला पाणी आलं होतं 4 वाजता, नळी लावली आणि गाडी मस्तपैकी धुवून काढली. कारण नवीन येत ना, तो खूप गाडीची काळजी घेतो खूप. त्याला वाटतं गाडीला काही गाडी खराबच व्हायला नको, नाही का. आणि घरी आल्यानंतर चहा पिली आणि चहा पिल्यानंतर लगेच गोठ्यामध्ये आली. आणि हे बघा, कोणी म्हणेल का सकाळी गोठा धुतला होता म्हणून. हे बघा लगेच त्यांनी पुऱ्या गोठ्यात शेण करून दिलं, शेण पांगवून दिलं. आणि आता सर्व शेण जे आहेत ना ते मागे ओढून घेत आहेत मी.
आता मागे ओढून मग थोड्या वेळाने भरत असते, थोड्या वेळाने बाहेर उखेरड्यावर नेऊन टाकते. आणि आत्ता त्यांना टाकायचे खायला. पहिले जे आळातलं पाणी आहेत ना ते बघते आहे की नाही, कारण की आळात पाणी काही नव्हतंच. सकाळी गाई धुतल्या होत्या म्हणून आळातलं पाणी संपलं होतं, म्हणजे त्याचे ह्या गव्हाणीमधलं पाणी. आणि आता मस्त घोळाने हे पाणी पूर्णपणे साफ करते आणि नंतर याच्यामध्येच त्यांना खायला पण टाकायचं आहेत. कारण की माझं कसं आहे, ज्या गव्हाणीमध्ये त्यांना खायला टाकते त्याच गव्हाणीमध्ये त्यांना पाणी पण पाजते. कारण की दिवसभर पाणी असतं, मग दिवसभर मस्त पाणी पित असतात. आणि मग तीच गव्हाण परत पाणी साफ करून परत त्याच्यामध्ये खायला टाकायचं. हे बघा आता त्यांना खायला पण टाकत आहेत मी. आता सर्व गाईंना खायला टाकूयात. बघा कशा बघतायत सर्व. आणि आता गाईंना खायला टाकलं आणि इकडे माझ्याकडे बकरी आहेत ना, तर बकऱ्यांना पण खायला टाकत आहेत मी. आणि हो, बकऱ्यांचा काहीही टेन्शन नाही येत. हे बघा व्यवस्थित मस्त त्यांना चारा टाकून द्यायचा ह्याच्या टबामध्ये, किंवा मग त्यांची जी गव्हाण आहे त्या गव्हाणीमध्ये. त्यांचं अजिबात टेन्शन नाही, मस्तपैकी खातात, आराम करतात, पाणी पितात. हे बघा. आणि हो, बहुतेक लोक जे पण माझे व्हिडिओ बघत असतील ते बोलत असेल काय करतीयेत, कारण की बकऱ्या कोणी पाळतं का काय असं त्यांचं मत असेल. पण मग नाही, माझं मत नाही आहेत. मग मी त्यांच्यामध्ये असं बिलकुल नाही आहेत. आपण कसे पण असलो, कारण की आता बकरी पालन हा व्यवसाय जो आहेत ना, हा काही म्हणजे पहिले करायचे पूर्वीचे लोक, पण हा जो व्यवसाय आहेत ना तो खूपच म्हणजे आपण एक स्टँडर्ड लेवलवर पण करू शकतो, जसं काही मी करत आहेत. पूर्वीच्या काळी कसं बकऱ्या म्हटलं तर त्यांना चरायला बाहेर सोडावं लागायचं, पण तसं आजकाल नाही आहेत. बकऱ्या म्हटलं तर तुम्ही एका बंदिस्त फार्ममध्ये सुद्धा बकरी पालन करू शकतात, नाही का. आणि बघा संध्याकाळ झाल्यानंतर लगेच मी तिकडे दूध काढायला सुरुवात केली, कारण की प्रत्येक तुमच्यासोबत शेअर करणं नाही पॉसिबल होत. जितकं होईल तितकं मी करते. आणि हे बघा, नंतर गाईंचं खाऊन वगैरे झाल्यानंतर 6:30 वाजता मी दूध काढायला सुरुवात केली गाईंची. आणि अशा पद्धतीनं इथे गाईला मशीन लावून दूध काढत असते मी सर्व गाईंचं. आणि थोडीफार हेल्प माझे मुलं पण करू लागतात, पण मग जास्त करून अभ्यास पण असतो आणि थोडीफार हेल्प करतात मग. आणि संध्याकाळच्या वेळेस इतकं लाईट जास्त नव्हती म्हणून इतकं छान दिसत नाही आहेत, पण ठीक आहे, असू द्यात. आणि हे बघा आता एक एक करून सर्व गाईंचं दूध असं मशीन लावून काढून घेते, कारण की मग इतकं सर्व काम करून हाताने दूध काढायचं म्हटलं तर मग खूपच कंटाळा येऊन जातो. तर सर्व गाईंचं दूध असं एक एक करून काढून घेते. तर ठीक आहे, चला मग आता खूपच मोठा व्हिडिओ झाला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, असेच रेग्युलरली माझे व्हिडिओ बघत जा, ठीक आहेत ना. तर चला मग भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा.